उदय सामंतजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हा काय अहवाल होता आणि तो ठाकरेंनी कसा काय स्वीकारला तेव्हा? एक तर मला असं वाटतं की UBTचे पक्षप्रमुख ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते ते मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असतानाच एज्युकेशन पॉलिसी 2020 ही लॉन्च केली केंद्र सरकारनं आणि मग त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशी करावी यासाठी डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत झाली. त्यांनी एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की मराठी, इंग्रजी आणि हिंदी ह्या 3 भाषा पहिलीपासून 12वीपर्यंत कंपल्सन केलं पाहिजे, त्या कंपल्सरी केल्या पाहिजेत, त्या सक्तीच्या केल्या पाहिजेत आणि तो अहवाल तसाच्या तसा मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारला तत्कालीन. आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर हा अहवाल स्वीकारला नसता तर हिंदी सक्तीची करा हा शब्दप्रयोगच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागामध्ये आला नसता आणि ज्यांनी हे सक्तीचं पर्याय स्वीकारला तेच आता मोर्चे काढत आहेत.